करतायत त्यांचे उत्तर हेच असेल जे उत्तर त्यांनी दिलं ते म्हणजे आपण काल सुसंगत असलं पाहिजे. तारक मेहता का उलटा चष्मा मधल्या भिडे मास्तर सारखं हमारे जमाने में असं सारखं म्हणून चालणार नाही. आता काळ बदललाय त्याच्याप्रमाणे बदलायचं. पोशाखात बदल झाले समाजाने स्वीकारले, अभ्यासात बदल झाले समाज स्वीकारायला चाललाय, रीतिरिवाजांमध्ये काही बदल झाले आणि काही रीतिरिवाज आपण तर सोबत ठेवले. एआय जरी वर गेलं तरी पाय जमिनीवरती राहणार आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जमान्यामध्ये रिलेव्हंट असणं. माझ्या नशिबाने मी नोव्हेंबर महिन्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन सुपरस्टार यांच्याशी चहापानाच्या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित केलं होतं मुंबईत त्यांच्या घरी. आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले की 40 वर्ष नंबर 1 पोझिशनला राहिलेला व्यक्ती आज आपण जवळनं पाहतोय. आणि मग माझा मोह आवरला नाही की करिअर मध्ये तुम्ही एक मोठे टायकून आहात, आदर्श आहात. संस्कृती जपत अमिताभ बच्चन यांनी हे सगळं सांभाळलेलं आहे. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन, त्यांचं नुसतं नाव घेतलं तर अमिताभ बच्चनच्या यांच्या डोळ्यातून म्हणजे भावना दिसत्या मला. या क्षेत्रात राहून सुद्धा कुटुंब वत्सल राहणारा अमिताभ बच्चन सांगतोय. मी त्यांना प्रश्न विचारला की आपकी उम्र इतनी हो गई फिर भी आप अभी भी लगातार फिल्म में काम कर रहे हो, कौन बनेगा करोड़पति में काम कर रहे हो. तेव्हा अमिताभ बच्चन ने उत्तर दिलं, अरे ये भी क्या सवाल पूछा है, ये तो नौकरी है, ये नौकरी हमें करती रहनी पड़ेगी, अंत तक मैं ये करता रहूंगा, अभी भी 12 फिल्में आने वाली है. अमिताभ बच्चन बदलत गेला. पूर्वीचा अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन, ज्यावेळेस मी त्यांना भेटलो आणि तासभर गप्पा मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं, यू आर नॉट अँग्री यंग मॅन, यू आर ओल्ड जेंटलमॅन. ओल्ड जेंटलमॅन. आयुष्यामध्ये करिअर करत असताना, पैसा कमवत असताना मी माझं आरोग्य, माझं कुटुंब, माझी संस्कृती, माझा समाज आणि माझी छंद या सगळ्या गोष्टी जपत जपत मी आणि माझं राष्ट्र यापर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा ते खऱ्या अर्थाने सक्सेस आहे. पैसे कुणी पण कमावतो, पैसे कुणीही कमावतं. म्हणजे अगदी एसटी स्टँड वरती भीक मागणारा व्यक्ती सुद्धा पैसे कमावतो. त्याचा सुद्धा मी सर्वे केला होता. एकदा एक पुण्याच्या शिवाजीनगर एसटी स्टँडला असलेला एक टॉपचा भिकारी होता. त्याला मी भेटलो, म्हटलं साहेब आपली वेळ मिळेल का थोडीशी, आमच्या लक्षात येते की तुम्ही बऱ्यापैकी चांगला माल गोळा करताय. ते म्हणजे जरा बाजूला गाडी आली, नवीन गाडी आली. बरं ठीक आहे, थोडा वेळ सांगितलं. आणि मग मोकळ्या वेळ मिळालं. म्हटलं की आमदनी किती आहे, पैसे किती कमवता. सुरुवातीला त्याला वाटलं की हे काय इन्कम टॅक्स मधून आले का काय. त्याला सगळं माहिती असतं. त्याच्याकडे पण QR कोड होता. काळ बदलत चाललाय, एआयचा जमाना आहे. तर मी त्यांना म्हटलं की मला फक्त माहिती म्हणून सांगा. तर त्या व्यक्तीने सांगितलं की मी सकाळी उठतो पहाटे, पहिली जी गाडी येते त्यावेळेस, आणि रात्री झोपतो शेवटची गाडी ज्यावेळेस जाते त्यावेळेस. कसला जॉब आहे. म्हणजे असं कोणतं तरी व्यक्ती आहे का की ज्याला रविवारी सुट्टी असताना शनिवारी दुःख होतं आणि सोमवारी आनंद होतो. मी ती करिअरची व्याख्या केली. रविवारी सुट्टी असताना शनिवारी दुःख झालं, सोमवारी आनंद झाला, त्याला म्हणायचं करिअर. आणि रविवारी सुट्टी असताना शनिवारी दुःख आनंद झाला, अरे वा मजा, आणि सोमवारी दुःख झालं, त्याला करिअर नाही म्हणता यायचं. त्याला पाट्या टाकणं किंवा सर्वसामान्यपणे म्हणेल की चाललंय आपलं, ढकलतोय दिवस. पण करिअरची व्याख्या आहे. तो म्हणतो की मी सकाळी लवकर उठतो, रात्री उशिरापर्यंत काम करतो, सुट्टी एकही घेत नाही. कशाला सुट्टी घेतो, विदाउट इन्व्हेस्टमेंट पैसे मिळत आहेत. तर तो म्हणाला की मला पर डे साधारणतः 3 ते 4 हजार रुपये मिळतात. हल्ली लोक काही 5 पैसे वगैरे देत नाहीत, 10 रुपये 20 रुपये देत असतात. काही काइंड मध्ये पण देतात, कॅश काइंड. मग मी 3000 गुणिले 30, कारण सुट्टी घेतली नाही ना, 90,000 गुणिले 12, 10.8
लॅक्स पर ॲनम. आणि म्हणजे इन्फोसिसमध्ये सुद्धा एवढं पॅकेज सुरुवातीला मिळत नाही. तो पण म्हणला हे प्रत्येकाचं नाही म्हणला, माझं वर्क एक्सपिरियन्स आहे, माझा वर्क एक्सपिरियन्स आहे, माझं स्किल आहे. आयत्या वेळेस कसं भावनिक व्हायचं, कसं रडायचं. आता ते करिअर सांगायला मी काय पुण्यावरून आलेलो नाही. मला हे सांगायचं की पैसे कोणीही कमावतं, पण पैसा हा आपल्या सगळ्या सुखांना घेऊन जेव्हा पुढे जातो तेव्हा ते करिअर आहे. आणि ते करिअर म्हणजे नेमकं काय ते आपण चर्चा करणार. माझ्या काउन्सिलिंग सेंटरला पुण्यामध्ये एक कुटुंब आलं, मराठवाड्यातले होते. वडील, आई, मुलगी आणि मुलगा. ते वडील आतमध्ये आल्यानंतर आल्यालाच मला म्हणाले, थोरल्या मुलाला इंजिनियर केलं, धाकट्या मुलीला डॉक्टर करणार. म्हणलं अरे वा, बसा म्हणलं. बसल्यानंतर ते म्हणले, हा आमचा मुलगा हा इंजिनियर झाला, आता ही आमची मुलगी, तिला डॉक्टर करणार. चालेल म्हणलं, तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला? ते म्हणले आमच्या मुलीला 2 वेळा नीटची परीक्षेला बसवलं, आता तिसऱ्यांदा बसवायचं का नाही तुम्ही सांगा. म्हणलं मला कुठं विचारलं तुम्ही पहिल्यांदा? बरं म्हणलं पहिल्यांदा किती मार्क पडले? ते म्हणले पहिल्यांदा तिला पडले 90 मार्क. जाणकारांना सांगायचंय ते 90 मार्क 100 पैकी नाहीत, 720 पैकी 90 पडले. मी म्हणलं मग दुसऱ्यांदा किती पडले? वाढ झाली असेल. ते म्हणले दुसऱ्यांदा 80 पडले. म्हणलं मग आता? ते म्हणले तुम्ही जर म्हटलात की तिसऱ्यांदा द्यायची परीक्षा, आपली तयारी आहे, थोरल्या मुलाला इंजिनियर केलं, मुलीला डॉक्टर करा. तोपर्यंत मी त्या मुलीकडे पाहत होतो. त्या माणसाचं हे वाक्य आलं की ती मुलगी खाली बघायची, दुःखी व्हायची. मी त्या मुलीला म्हटलं की ताई मला एक सांग, तुला कोणता विषय आवडत नाही? आणि त्या मुलीने बारीक तोंड करून उत्तर दिलं, बायोलॉजी विषय मला आवडत. म्हणलं अरे बायोलॉजी विषय आवडत नाही, नीटची परीक्षा देत आहेत. तर त्यातलं काही न कळल्यानंतर सुद्धा तो माणूस काय म्हणतोय, काही प्रॉब्लेम नाही, नीटची परीक्षा आपण तयारी करणार, काय पैसे लागतात तेवढे. म्हणलं जरा गप्प बसता, जरा जागा गपचूप बसा. मग मी त्या मुलीला म्हटलं की तू मॅथमॅटिक्स विषय सोबत ठेवला होता का? असं म्हटल्यानंतर परत ते काय बोलतात थांबा म्हणतात, आता आमचा संवाद चालला. तुम्ही एक चांगले वडील आहात मान्य, पण आपल्या मुलीशी करिअर करताना आपला संवाद झालाय का? तर त्या मुलीला विचारलं की मॅथ्स सोबत ठेवलाय का? तर ती म्हणली की मागच्या दोन्ही वेळेस ठेवलेला नव्हता. पण ती म्हणली की तुम्हाला माहिती नसेल, मी तुम्हाला एकदा फोन केला होता, अननोन नंबर असल्यामुळे तुम्हाला कळलं नसेल म्हटली, पण तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं होतं की बायोलॉजी जरी सोबत असला आणि डॉक्टर जरी होणार असतील तरी मॅथमॅटिक्स सोबत ठेव असा तुम्ही सल्ला दिला होता. म्हणलं हो का, मला आठवत नाही. ती म्हणली माझ्याकडे तुमचा नंबर आहे. ती म्हणली की मी मॅथमॅटिक्स सोबत ठेवला आता. अरे वा, मला खूप बरं वाटलं. म्हणलं एक काम करा, आता 10 दिवसांनी सीईटीची परीक्षा आहे, MST CETची परीक्षा, त्यातून इंजिनियर होता येतं, फार्मसीला जाता येतं आणि बीटेक ॲग्रिकल्चरला जाता येतं. म्हणलं तू त्या परीक्षेला बसणार का? ती म्हणली माझा अभ्यास झालेला नाहीये. म्हणलं तू काम कर, नुसतं परीक्षेला जाऊन बस, 10 दिवसामध्ये जेवढा होईल तेवढा अभ्यास कर. कारण या परीक्षेचा नियम असा आहे जो सर्वसामान्य माणसांना माहित नसतो. या परीक्षेचा नियम असा आहे की 0पेक्षा जास्त मार्क पडले तरी प्रवेश मिळतो. मागच्या वर्षी एका मुलाला 2च मार्क पडले होते MST CET मध्ये, इंजिनिअरिंगला पुण्यात प्रवेश मिळाला. त्याला आम्ही फोन नंबर शोधून त्याला फोन केला. त्याला म्हणलं की मित्रा तुझं अभिनंदन, तुला फक्त 2 मार्क पडले तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. तर तो म्हणला माझं कशाला अभिनंदन करताय, हे 2 मार्क सुद्धा माझे नाहीत. मी म्हणलं काय झालं नेमकं? तो म्हणला बोर्डाचा प्रश्न चुकला होता, ज्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केला त्या प्रत्येकाला 2 मार्क दिले. पण म्हणलं तुला इंजिनिअरिंग झेपतंय का? तो म्हणला त्यात काय प्रॉब्लेम आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. म्हणलं 12वीत का नाही केलं तू? तर तो म्हणला त्यावेळेस मला मोबाईल बघण्याचा छंद. 3 शत्रू आहेत आपले, 3 शत्रू AI च्या जमान्यामध्ये. शत्रू नंबर 1
मोबाईल. बरं, मम्मी शत्रू की नंबर 2, आता जे मित्रांना घेऊन आले ते म्हणतील की याचा पत्ता काय शोधून घ्या, याला नागपूरला जाऊन देऊ नका असं काही जण म्हणतील, पण तुमच्यावर चांगले संस्कार तेव्हा असं म्हणणार नाहीत. गमतीचा भाग सोडा. शत्रू नंबर 2 आहे मित्र. हे पहिल्यांदा तुम्हाला आश्चर्य वाटेल की समानार्थी शब्द का विरुद्धार्थी शब्द. शत्रू नंबर 2 मित्र. याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. क्लासला गेला, चौकात गप्पा मारत असतो, शाळेवरून आला, दाराची तिथेच उभा राहून गप्पा मारत, घरी आला व्हॉट्सअपवरती चॅटिंग चालू, काहीच गप्पा नाही का. 11वी 12वी पोरत नाही, यांच्या गप्पा आहेत ना चोरून का म्हणा ऐकत, काही विशेष नसतं, काही विशेष नसतं, नुसते गप्पा उभे असतात. फक्त टाइमपास. हे मित्र जपा, पण वेळ न व्हायला घालवता यांना फक्त 25 वर्षापर्यंत थोपून धरा, खायला बाय करा आणि प्रेमाने वागा, पण थोडं थांबा. वेळ न व्हायला घालवता त्यांना जपा. 25 नंतर हेच मित्र तुमचे खरे मित्र बनणार आहेत. पण पीसीबीचा अभ्यास करताना, नीटची तयारी करताना तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र तुमच्या परीक्षेचा अडथळा ठरू शकतो. जर नसणार ठरेल तर ठेवा. कधी कधी मित्र मदत पण करतो, पण तुमचा मित्र जर तुमचं डायव्हर्जन करत असेल तर मी म्हणेल की हा शत्रू होऊन देऊ नका. मला माझा या सल्ल्याचा जर राग आला तर विसरून जा मला, पण मला हे खरं सांगायचं, कारण माझ्याकडे ज्या काउन्सिलिंगला केस येतात ना, त्या काउन्सिलिंगच्या केसमध्ये 10वी मध्ये 92% आणि 12वी मध्ये 64% अशा नॉर्मली केसेस असतात. कशामुळे झालं तर उत्तर आहे फ्रेंड सर्कल. शत्रू नंबर 1 सांगितला मोबाईल, शत्रू नंबर 2 सांगितला मित्र. ऍक्च्युली दोघेही मित्र आहेत बरं का आपले, मोबाईलच्या माध्यमातूनच आपल्याला काम करायचंय, पण अडचण येते. आणि शत्रू नंबर 3 आहे तो म्हणजे आळस. बरं का साहेब, लोक सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे ट्रस्टी मेंबर्स, तुमचं शहर नशिबाने पुण्यासारखं नाही तुमचं शहर. तुमच्या इथली मुलं वेळच्या वेळी सकाळी उठत असतील. आता काय काय जण एकमेकांकडे बघायला गेले. आमच्या पुण्यात वेगळी परिस्थिती आहे. पुणे विद्येचे माहेरघर होते, आता नाही, आता सासर झालंय. मूळ मुद्दा काय माहितीये का? मूळ मुद्दा असा आहे की पुण्यातली काही मुलं सकाळी 10 किंवा 11 वाजता उठतात. तुमच्याकडे असं नाही ना? कुणी ते म्हणाला आहे, बाळा तू किती वाजता उठतेस? 6 का 10? 6. तू मी बघाशीच तुला म्हटलंय, तिला विचारायचं काय